घालतात. आम्ही म्हणतो मेल्यानंतर घालण्यापेक्षा जेवणपणीच घाला ना विठाला. गोपीचंद्र अत्यंत प्रिय आहे मला. एक कथा सांगतो आपल्याला. गीता प्रेसमध्ये कथा आली होती. एक यवन होता, मुसलमान होता, आयुष्यभर पाप केलं, दुष्टकर्मामध्ये रत झाला, आयुष्यभर पाप केला आणि जंगलामधून जात असताना त्याच्या दैवानं तो मेला. एका झाडाखाली पडला. दुष्ट होता, अधार्मिक होता, यवन होता. पडल्यानंतर त्या झाडाच्या फांटीवर एक कावळा बसला होता. त्या कावळा बसल्यानंतर कावळ्याने काय केलं, नेमका देहधर्म केला. तो देहधर्म नेमका त्याच्या कपाळावर पडला. आता कावळ्याची विष्ठा ही कशी असते, पांढरी असते, ती गंधाप्रमाणे उमटली महाराज. आणि त्याने आयुष्यभर पाप केल्यामुळं जे काही नरक लोकातील यम धर्म जे दूत होते ते यमदूत आले आणि विष्णुदूत पण आले. विष्णुदूत आल्यानंतर यमदूताने विष्णुदूतांना सांगितलं, या मनुष्याने आयुष्यभर पाप केले, करुणे ते केले, पाहुणे ते पाहिले, खाऊने ते खाल्ले, जाऊने तिथे गेलाय, हा नरकाचा अधिकारी आहे. तर विष्णुदूतांनी सांगितलं, ह्याने जरी आयुष्यभर पाप केलंय पण मरताना शेवटी कपाळाला गंध लावलाय, हा वैकुंठीचा अधिकारी आहे. विठाला.